नमस्कार. रोखोक आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. दिवाळी म्हणजे बॉलिवूडकरांसाठी फार मोठी पर्वणी, फार मोठा मुहूर्त असतो. याचं कारण तिथं गल्ला खूप मिळतो आणि त्यामुळेच की काय, करण जोहरनं त्याच्या आय दिले मुश्किल हा सिनेमा रिलीज करण्यासाठी मुहूर्त शोधला, तो ऐन दिवाळीचा. 28 ऑक्टोबरला सुमारे 120-25 कोटी बजेट असलेला हा सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याच्यावरून फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. या सिनेमात फवाद खान अशा नावाचा एक पाकिस्तानी अभिनेता आहे. उरी दहशतवादी हल्ल्यानंतर देशामध्ये पाकिस्तानच्या विरोधात लाट उसळली आहे. यावरून बॉलिवूडमध्ये देखील खळबळ माजली. पाकिस्तानी कलावंतांचे सिनेमे प्रदर्शित न करण्याचा निर्णय सिंगल स्क्रीनच्या चालकांनी घेतला, तर मल्टिप्लेक्स चालकांनी न दिली. यामुळे ऐ दिले मुश्किलचं प्रदर्शनच मुश्किल होऊन बसलं. मनसेनं दिलेली ही धमकी योग्य आहे का? एखाद्या पाकिस्तानी कलावंताचा सिनेमा रिलीज होऊ न देणं म्हणजेच फक्त राष्ट्रभक्ती मानायची का? या चित्रपटात काम करणारा अभिनेता फवाद खान याच्याकडे भारत सरकारनं अधिकृतपणे दिलेला काम करण्याचा परवाना होता. जर भारत सरकार पाकिस्तानी कलावंतांना भारतात यायला, इथं काम करायला बंदी घालत नसेल, तर त्यांची भूमिका असलेल्या चित्रपटाला विरोध का बरं करायचा? भारत सरकारनं या बाबतीत ठोस निर्णय घ्यायला हवा की नको? भारत सरकारनं निर्णय घ्यायचा की एखाद्या राजकीय पक्षानं? पाकिस्तानी कलावंतांना चित्रपटात घेणारे निर्माते खरोखरच देशद्रोही आहेत का? पाकिस्तानमधील दहशतवादी हल्ल्यानंतर जे निषेधाचे ट्विट करण्यात आले ते फवाद खान आणि माहिरा खान यांच्याकडून, मग ते उरी हल्ल्यानंतर गप्प का बसले? उरी हल्ल्यानंतर ढिशूम सारख्या भारतीय सिनेमावर ज्याचा पाकिस्तानशी सुतराम संबंध नव्हता, त्याच्यावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली. त्याचं कारण काय होतं? ऐ दिले मुश्किलच्या वर बंदी घातल्यानं फवाद खानचं आणि पाकिस्तानचं काय बरं बिघडणार आहे? या सिनेमावरील बंदी म्हणजे केवळ भारतीय चित्रपट निर्मात्यांचंच नुकसान नाही का? आणि बॉलिवूड हे राजकारण्यांसाठी सॉफ्ट टार्गेट ठरतंय का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात रिलीज आहे मुश्किल. रिलीज आहे मुश्किल या विषयावरचा आपण हा रिपोर्ट पाहिलात आणि हा कार्यक्रम सुरू करण्या अगोदर करण जोहरनं एक निवेदन प्रस्तुत केलंय. नेमकं काय निवेदन ते पहा काही क्षणात. Few people would actually believe that I'm being anti-national. I need to say this, and I say this with strength, that for me, my country comes first. Nothing else matters to me but my country. I would like to say that of course I will not engage with talent from the neighboring country given the circumstance. But with that same energy, I beseech you to know one thing, that over 300 Indian people in my crew have put their blood, sweat and tears into my film Ae Dil Hai Mushkil. And I don't think it's fair to them to face any kind of turbulence on account of other fellow Indians. माझ्या राष्ट्रप्रेमाबद्दल कुठली शंका नाही, परंतु ज्या लोकांनी ज्या 300 भारतीयांनी या चित्रपटाचे रक्त, अश्रू आणि घाम गाळले त्याचं काय, असा सवाल आज आत्ता करण जोहर यांनी केला. आणि त्याची चर्चा करण्यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं. आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी. माधव भंडारी, आपलं स्वागत. आपल्या बरोबर आहेत दिलीप ठाकूर, ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर. सिने ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष नितीन दातार हे देखील आपल्याबरोबर आहेत. नितीन दातार, आपलं स्वागत. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी हे देखील आहेत. अबू आझमी, आपलं पण स्वागत. अशोक पंडित, ज्येष्ठ निर्माते आणि चित्रपटातली एक अत्यंत महत्वाची व्यक्ती आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित आपल्या बरोबर आहेत. आणि ज्यांचा या चित्रपटाला विरोध आहे असे मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख सल्लागार अभिजित पानसे हे देखील आहेत. त्या दोघांचंही आपण स्वागत करूया. जो पहिला मुद्दा आपण चर्चेला घेतोय तो पहिला मुद्दा आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता आणि तो पहिला मुद्दा आहे, पाक सिने कलावंतांना भारतात काम करण्यास मज्जाव करावा का? पाक सिने कलावंतांना भारतात काम करण्यास मज्जाव करावा का? आपण थेट जाऊया अबू आझमी, समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्याकडे. अबू आझमी, मनसेने त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे की त्यांचा याला विरोध आहे चित्रपटाच्या प्रदर्शनाला. शासनानं भूमिका जाहीर केली आहे की शासन म्हणतंय की आम्ही या चित्रपटाला लागणारं जे काही प्रोटेक्शन आहे ते प्रोटेक्शन रिलीजसाठी द्यायला तयार आहोत. समाजवादी पक्षाची भूमिका, आपली भूमिका काय आहे? पाकिस्तानी सिने कलावंतांना उरीमधल्या हल्ल्यानंतर या भारताच्या भूमीतल्या चित्रपटांमध्ये, कार्यक्रमांमध्ये सहभाग घेऊ द्यावा का? आपलं काय म्हणणं आहे अबू आझमी? नहीं, देखिए, जो भी पाकिस्तानी कलाकार यहाँ आए उनका पहले इंटरव्यू हुआ होगा इंडियन एम्बेसी में, और यहाँ पे इंडिया के अंदर उनकी गारंटी लिया होगा किसी व्यक्ति ने. उसके बाद वो इंडिया में आए वीजा लेकर के, और उन्हें परमिट मिला हुआ काम करने का, तब उन्होंने काम किया यहाँ पे.
और यदि यहां रहकर उन्हें उरी के हमले की निंदा नहीं किया तो सरकार को उनका वीजा कैंसिल करके उनको भेज देना चाहिए। ये जब सरकार ने वीजा दिया हुआ है तो फिर उसका विरोध जबरदस्ती करना बिल्कुल ठीक नहीं है। सरकार का विरोध करो कि यहां पर पाकिस्तानी लोग, पाकिस्तान की फौज, पाकिस्तान के लोग दहशतगर्दी भारतवर्ष में मचा रहे हैं, तो पाकिस्तान के लोगों को वीजा क्यों दिया जा रहा है? ये जबरदस्ती यहां आए हुए लोगों को जो हमारे अतिथि के तौर पर हैं उनका खुल करके विरोध करना, ये सिर्फ नौटंकी और नाटक है। और अब फिल्म बन चुकी है, फिल्म में 300 लोगों ने काम किया है। अबू आजमी जब बराबर है, वो फिल्म नहीं चलेगी तो 300 लोगों की रोजी रोटी का सवाल है। बरोबर है अबू आजमी। और पुलिस कह रही है कि हम संरक्षण देंगे। सरकार एक मिनट सरकार संरक्षण दे रही है जी। अबू आजमी, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या। उरी हल्ल्यानंतर आपल्या सिनेसृष्टीचा, ज्याच्यामध्ये 300-500 लोकांचं रक्त, अश्रू, घाम सगळं लागलेलं होतं, त्या ढिशूम चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यात आली, त्याच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली। तो चित्रपट भारत पाकिस्तानवर नव्हता, पाकिस्तानवर नव्हता, हा एक निव्वळ मनोरंजन करणारा चित्रपट होता। त्या चित्रपटावर उरीच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात बंदी घालण्यात आली, त्याच्याविषयी काही कोणी बोलत नाही। आणि इथे निर्माण झालेल्या एका चित्रपटात जर पाकिस्तानी कलावंत असेल आणि जर त्याच्यावर कोणी विरोध दर्शवला तर आपला राग कशा करता? पाकिस्तान एक वहशी, एक जंगली कानून है। पाकिस्तान देश में लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन बहुत खराब है। जितना आतंकवाद यहां पर है, पाकिस्तानी लोग यहां आतंकवाद कर रहे हैं और अपने देश में पाकिस्तानी खुद ही आतंकवाद में लगा हुआ है। पाकिस्तान की मिसाल भारतवर्ष बहुत महान देश है, और अगर भारतवर्ष के अंदर भारतवर्ष की फिल्म पाकिस्तान में बैंड की गई है तो सरकार बैंड क्यों नहीं करती? सरकार ये तय करे कि इसे बैंड करना है। सरकार कह रही हम संरक्षण देंगे, सरकार कह रही हम सिक्योरिटी देंगे, तो हमें फिल्म का विरोध करने के बजाय सरकार का विरोध करो। सरकार से निवेदन करो कि उनकी फिल्म यहां ना लगे, और नहीं लगेगी 300 लोगों की रोजी रोटी, सरकार को जो टैक्स मिलेगा, मल्टीप्लेक्स में जो बिजनेस होगा वो सब रुकेगा। नुकसान किसका होगा? अबू आजमी, तुमची जी मांडणी आहे, तुमची जी रचना आहे, ती बरोबर मला कळली की आपण मनसेला याला जबाबदार धरत नाही तर आपण सरकारला याच्यात जबाबदार धरताय। आपल्या सोबत भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आहेत। माधव भंडारी, सरकारनं भूमिका घेतली पाहिजे, मनसेनं नाही, अशा प्रकारची अबू आझमी यांची मांडणी आहे। सरकार याला प्रोटेक्शन देणार का? आणि अशा हुल्लडबाज त्या ठिकाणी करून तो चित्रपट बंद पाडणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई केली जाणार का? सरकार म्हणून पोलिसांची जी काही भूमिका आहे ती पोलिसांनी स्पष्ट केली, पण मुळामध्ये अशा चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध करणाऱ्या लोकांना हुल्लडबाज ठरवण्याचं काही कारण नाही। त्यांनी एक भूमिका घेतली आणि त्या भूमिकेमध्ये आज देशातल्या समाजातल्या बहुसंख्य समाजाच्या भावनेचं प्रतिबिंब त्यांच्या भूमिकेत पडतं। म्हणजे एक प्रकारे आपण मनसेचं समर्थन करताय। त्याला तुम्ही करण्याचं समर्थन करतो किंवा विरोध करतो अशातला भाग नाही, जे आजचं वास्तव आहे ते मी सांगतो। आणि जर आपल्या मनामध्ये हा प्रश्न आहे की ढिशूमला पाकिस्तान बंदी घालतं, ढिशूम पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होऊ शकत नाही, तर पाकिस्तानी कलाकारांना भारतामधल्या सिनेमामध्ये काम करायला देणं आणि त्यांचा सिनेमा प्रदर्शित करणं हा टास्क कशासाठी? ज्या वेळेला हा चित्रपट बनवला गेला, त्याच वेळेला आमचे आदरणीय पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला त्यांना भेट द्यायला गेले होते, त्यांना गळ्यामिठी द्यायला गेले होते। त्याच वेळेला या कलावंताचा या इकडे काम सुरू झालं होतं। मग मला सांगा, एकीकडे तुम्ही त्यांना मिठ्या मारायला जाता आणि मग एकीकडे आम्ही त्या कलावंतांना इकडे आमच्या चित्रपटात घेतलं, तर आमचं काय चुकलं? असा जर सवाल आज करण जोहर करत असतील तर यात काय चुकलं? काही चुकलं नाही, फक्त त्यावेळेचं लॉजिक आज जर वापरलं तर त्यावेळेला जसे संबंध भारताच्या पंतप्रधानांचे पाकिस्तानच्या पंतप्रधानांबरोबर होते तसे आज नाहीयेत। त्यामुळे जर त्या संबंधांचा विचार, आजच्या संबंधांचा विचार म्हणजे उद्या जर संबंध सुधारले, उद्या सकाळी जर संबंध सुधारले तर चित्रपटाच्या रिलीजला काही प्रॉब्लेम नाहीये। उद्या चित्रपटाला कुठलाही आज ह्या ह्या एका चित्रपटाच्या नाही, पाकिस्तानी कलावंतांच्या संदर्भात आज जी भूमिका देशभरामध्ये मांडली जाते, लोकांच्या बोलण्यातून सुद्धा जी ऐकायला मिळते ती हीच आहे की पाकिस्तानने चालवलेला दहशतवाद, पाकिस्तानने या देशामध्ये चालवलेल्या आतंकवादी कारवाया, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाचा पडणारा बळी, म्हणजे करण जोहर इतक्या आपमतलबीपणाने 300 लोकांच्या खून आणि रक्ताची भाषा करतो, घामाची भाषा करतो, ह्याच्यात का ढोंगीपणा दुसरा काय असू शकत नाही। इथे ह्या देशाच्या सीमेवरती पाकिस्तानपासून या संपूर्ण देशाचं, करण जोहर सकट सगळ्या देशाचं संरक्षण करण्यासाठी हजारो सैनिक 24 तास स्वतःच्या रक्ताचं पाणी करतात आणि रक्तही गमावत आहेत, जीव गमावत आहेत।
आणि ह्याला 300 लोकांच्या मी- ह्याची मी पडलेली अशोक आहे. पंडित यांच्याकडे आणि जाणार आहे. 300 लोक बरोबर कोण आहे. आहेत? त्या 300 लोकांनी अशोक- पैसा कमावला, त्यांनी काही त्याग बी काही केलेलं नाही. अशोक पंडित यांच्याकडे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे. जर फवाद खाननी उरी हल्ल्याची निंदा केली असती, पाकिस्तानातल्या दहशतवादाची निंदा केली असती, तर त्याला या चित्रपटात भूमिका असायला आणि याच्या प्रदर्शनाला आपला विरोध नसता. फवाद खानने या उरी हल्ल्याचा निषेध करण्याची गोष्ट लांब आहे. फवाद खानने पाकिस्तानात जाऊन भारताच्या विरोधी वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे फवाद खान ह्या व्यक्तीबद्दलची भूमिका तर आणखीन वेगळी असायला पाहिजे. ओके, आपण अशोक पंडित यांच्याकडे जाऊया. अशोक पंडित, कुठेतरी असं एक चित्र दिसतंय की पाकिस्तानचा विरोध म्हणजे या देशाचं प्रेम, देशप्रेम दिखाने के लिए पाकिस्तान का विरोध जरूरी है, तो पाकिस्तान की कोई भी चीज हो वो जरूरी है. म्हणजे पाकिस्तानचा चित्रपट इकडे प्रदर्शित होऊ देणार नाही, परंतु पाकिस्तानशी आम्ही असलेले आमचे इम्पोर्ट एक्सपोर्टचे संबंध तसेच ठेवू, त्यांच्याकडून येणारे आमचे जे खाद्यपदार्थ आहेत ते देऊ, आमच्याकडनं इथून जाणारे खाद्यपदार्थ आहेत ते देऊ, आमचे राजनैतिक व्यवहार चालू ठेवू, आम्ही दोघांच्या एम्बेसीज चालू ठेवू, दोघांमध्ये राजनैतिक संबंध असतील, परंतु कलावंतांनी मात्र आता स्वतःवर बंधनं घालून घेतली पाहिजेत. एक प्रकारे पाकिस्तान विरोध हे या देशभक्तीचं सिम्बॉल आणि सर्टिफिकेट बनलंय का अशोक पंडित? डॉक्टर साहब, उदय जी, ये पूरा जो सिलसिला गरमाया और जिस वजह से ये चीज़ें लोगों के सामने आई, वो एक ही कारण था. उसका कारण ये था कि जब उरी का अटैक हुआ और जिस तरीके से हमारे जवान मारे गए बॉर्डर्स पे, उसके पहले भी बहुत सारे अटैक्स हुए. और आपको ये पता होगा कि शायद मैं कश्मीर में पाकिस्तान का आतंकवाद, मैंने उनका नंगा नाच मैंने सामने देखा हुआ है. और हम शुरू से, आज से नहीं 20 साल पहले से हम इस प्रथा को आगे लाने की कोशिश कर रहे हैं कि पाकिस्तान के कलाकारों को और पाकिस्तान के किसी भी बिजनेस को हमारे यहाँ नहीं होना चाहिए. ये मैं प्रोपोगेट करता रहा हूँ बिगिनिंग से. मुझे एक बात बताइए, 26/11 के बाद, 26/11 को जो अटैक हमारे देश में हुआ, उसके बाद तो पाकिस्तान का कोई प्रेजेंस इस देश में होना ही नहीं चाहिए था. हम उरी अटैक की आज बात कर रहे हैं. लोगों ने क्या मांगा? लोगों ने फवाद खान से कंडेमनेशन मांगा, लोगों ने करण जौहर से कंडेमनेशन मांगा कि जो उरी अटैक में हुआ है हम इसको कंडेम करते हैं. हमने ये भी नहीं कहा कि आप पाकिस्तान को गाली दीजिए, हमने ये भी नहीं कहा कि आप अपने प्राइम मिनिस्टर को गाली दीजिए. हमने ये कहा कि आप उरी अटैक को कंडेम करिए. आपकी चुप्पी और आपकी खामोशी, वो लोगों को नाराजगी का एहसास हुआ. आज करण जौहर ने वीडियो में कहा है कि मैं इसलिए चुप रहा कि मैं नाराज था, मैं दुखी था कि लोगों ने मुझे अक्यूज किया कि मैं एंटी नेशनल हूं. की चुप्पी की नाराजगी जो है, उसकी वजह से लोग इसको रिएक्ट कर रहे हैं. मैं पिक्चर की रुकावट के लिए नहीं कर, हमने कहा है कि फिल्म कंप्लीट है, फिल्म को रिलीज होना देना चाहिए, इसमें किसी का दोष नहीं है. लेकिन आगे आने वाली फिल्में, उसमें पाकिस्तान के कलाकारों को नहीं लेना चाहिए. मैं जाती तौर पे मान के चलता हूं कि किसी भी रूप में पाकिस्तान का प्रेजेंस इस देश की धरती पे नहीं होना चाहिए. यह धरती बहुत ही पाक है, यह धरती संतों की, फकीरों की, पीरों की धरती है, और इसमें टेररिस्ट वास नहीं कर सकते हैं. जब तक पाकिस्तान की हरकत सही नहीं हो, तब तक पाकिस्तान का प्रेजेंस इस देश में किसी भी रूप में अशोक नहीं पंडित, होना चाहिए. अशोक ये पंडित, मेरा पर्सनल और मेरा जाती इशू है. आपण काश्मीर मधल्या आतंकवादाचा जो सामना केलेला आहे तो संपूर्ण भारताला माहिती आहे. त्याच्या ज्या वेदना आपल्या आणि आपल्या कुटुंबियांनी, आपल्या जवळच्या नातेवाईकांनी भोगलेल्या आहेत, ते सगळा इतिहास संपूर्ण भारताला माहिती आहे. परंतु एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय की जर त्या पाकिस्तानी कलावंतांवर काम करायला इथे ऑफिशियली बंदी नसेल, ते जर व्हिसा घेऊन आले असतील, काम करायची परमिशन त्यांना दिली असेल, तर मग एखाद्या निर्मात्याने त्यांना काम करायला दिलं तर त्या निर्मात्याचं नुकसान आपण नेमकं का करायचं? अशोक पंडित. डॉक्टर साहब, मैं आपको बताऊं कि यहां पर कोई भी वर्क परमिट से नहीं आता है, उनको टूरिस्ट वीजा होता है. Correct. और मैं ये बोलता हूं, मैं टेक्निकल एरियाज में जाना ही नहीं चाहता हूं. मेरे लिए देश सबसे पहले है. आपको टूरिस्ट वीजा मिलता है और आप यहां पर आके काम करते हैं, जिसमें हमारी इंडस्ट्री की भी गलती है, हम लोग की भी गलती है कि हमको प्रॉपरली करेक्शन करके, चेक करके उनको काम देना चाहिए. लेकिन कुछ सरमाएदार हैं, कुछ गॉडफादर्स हैं हमारी इंडस्ट्री में और हमारे देश में, जिनका एक्स्ट्रा लगाव पाकिस्तान के लोगों के साथ है.
मैं ये बहुत ही सरल रूप में, मैं टेक्निकलिटीज में नहीं जाना चाहता हूं। मैं एक आम आदमी, एक सिटीजन के रूप में, एक टेररिस्ट के विक्टिम के रूप में, एक टेररिज्म के विक्टिम के रूप में सवाल पूछना चाहता हूं और बार बार ये कहना चाहता हूं कि देश में, वर्ल्ड में 26/11 से बड़ा अटैक नहीं हो सकता है। सरकार ने उसी वक्त पाकिस्तान की एंट्री, वीजा, पासपोर्ट सब कैंसिल कर देने चाहिए थे। 26/11 से बड़ा अटैक नहीं हो सकता है। हम आज तक क्यों वेट कर रहे हैं? हम आज तक क्यों इंतजार कर रहे हैं? हम क्यों अलाउ कर रहे हैं इनको अपनी अशोक धरती पंडित, पे यहाँ पर आके काम करने के लिए? अशोक ये पंडित, फैशन, ये अशोक अमन की पंडित, आशा, ये पूरा लगाव, ये पूरा ढोंग, ये पूरा ठोकसोला निकल देना चाहिए यहाँ से। अशोक पंडित, तुमचा जो रोख आहे तो मला सरकारवर दिसतोय, परंतु आज सरकार नाही, सरकारची भूमिका एकीकडे ऑफिशियली सांगतायत की आम्ही प्रोटेक्शन करू म्हणून, आणि एकीकडे माधव भंडारी लोकांचा रोष आहे, लोकांचा विरोध आहे, अशा प्रकारची एक 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 दुहेरी भूमिका या इथे मांडताना दिसत आहेत। आपण जे म्हणताय त्यात तथ्य जरी मानलं तरी एका राजकीय पक्षाला, मनसेसारख्या एका प्रादेशिक राजकीय पक्षाला एखाद्या चित्रपटात कोणी काम करावं आणि तो चित्रपट प्रदर्शित करावा की न करावा हे ठरवायचा अधिकार द्यावा की न द्यावा, ही एक प्रकारची हुकुमशाही आहे असं आपल्याला वाटतं का अशोक पंडित? डॉक्टर उदय जी, किसी को भी किसी का हक छीनने का हक नहीं है। यह कंप्लीट फिल्म हमारे देश में बनी है, हमारे देश के लोगों ने बनाई है। पाकिस्तानी अपना पैसा लेके वापस चला गया है। हमारी ये रिक्वेस्ट है मनसे से और सारी पॉलिटिकल पार्टी से, जो फिल्में कंप्लीट हो चुकी हैं, जो अंडर प्रोडक्शन है, जिसमें हिंदुस्तान का पैसा लगा है, जिसमें हिंदुस्तान के लोग हैं, जिसमें हिंदुस्तान के लोगों के इन्वॉल्वमेंट फिल्म बनने में, उन सारी फिल्मों को रिलीज होने देना चाहिए। यह हमारा और हमारी फिल्म बॉडी इंपा का जो है वो व्यू पॉइंट है। अबू आझमी, काय सांगणार तुम्ही? अशोक पंडित म्हणतायत चित्रपट रिलीज करू दिला जावा, सरकार म्हणते करू दिला जावा, आपली काय भूमिका आहे? चित्रपट रिलीज केला पाहिजे की नाही पाहिजे? आणि मग असं असेल तर मनसे त्याला विरोध करणार असेल तर सरकारने त्यांच्यावर काय कारवाई करावी अशी आपली मागणी आहे। अबू आझमी, मैं अशोक पंडित जी की बात से 100% सहमत हूं। उन्होंने जितनी बात किया है वो मेरे दिल की बात किया है। बिल्कुल सही बात है कि जब 26/11 का इतना बड़ा आतंकवाद हुआ देश में, तो पाकिस्तान के साथ आना जाना क्यों रखा गया? हमारी भूमिका सही होना है, परंतु मुझे अफसोस के साथ कहना पड़ता है हमारी नीतियां भारतवर्ष नहीं तय करता, हमारी नीतियां अमेरिका में तय की जाती हैं। अमेरिका की गुलामी बंद की जाए। और जहां तक रहा फिल्म का सवाल, वो फिल्म रिलीज होना चाहिए और मनसे को अगर विरोध करना है तो सरकार का विरोध करे, बल्कि इस फिल्म को चलने देना चाहिए और पुलिस को पूरा प्रोटेक्शन देना चाहिए। आपल्यासोबत मनसेचे अभिजित पानसे आहेत। अभिजित पानसे, आपल्याला पहिल्यांदा असं दिसतंय की अशोक पंडित असतील किंवा अबू आझमी असतील, या सगळ्यांचा रोख हा सरकारवर आहे, तुमच्या हातात याची सूत्र असू नयेत असं त्यांचं स्पष्ट मत आहे। चित्रपट रिलीज झाला पाहिजे असंही त्यांची मागणी आहे। आपला तसं असताना विरोध का? हा कलावंत चित्रपटात काम करत होता तेव्हा आपला विरोध नव्हता, आता चित्रपट प्रदर्शनाला आला, 125 कोटी स्टेकला लागले, करण जोहरच्या मते 300 लोकांचे अश्रू, घाम आणि रक्त याच्यात आहे। आणि असं असताना एका भारतीय चित्रपटाला, भारतीय माणसांनी तयार केलेल्या चित्रपटाला आपला विरोध, केवळ त्यात एक छोटीशी भूमिका एका पाकिस्तानी कलावंताची आहे, हे कितपत योग्य आहे? ही एक प्रकारची तुमची स्वतःची सेन्सॉरशाही नाही का? आज एक सगळ्याच पॅनलवरच्या सन्माननीय सगळ्या सदस्यांना मी एक आठवण करून देतो। डॉक्टर, आज उरी हल्ल्याला बरोबर 1 महिना झाला। बरोबर 18 सप्टेंबरला उरी हल्ला झालेला होता आणि आता आपल्या महाराष्ट्रातनं 4 शहीद झाले। गलांडे, संदीप ठोक, उके, कुळमेठे यांच्या घरात 1 महिना झाला म्हणून काय वातावरण असेल का असं आपण समजूया की त्यांची दिवाळी आपली चांगली व्हावी म्हणून आपण त्यांनाही आपण या काय दिले मुश्किलचे तिकीट त्यांना देऊयात की ते दुःख विसरा, आता ते झालं ते झालं, आता आपण तुम्ही पिक्चर बघा, आता छान एंटरटेनमेंट करू आपण नेमकं काय म्हणायचं ते अबू आझमी वगैरे ते काय बोलतात ते द्या सोडून, ते काही फारसं महत्त्वाचं नाही आहे। ते पावण्याच्या काठीने कसे काय साप मारतोय या विवंचनेत आहेत, अजून त्यांचा काय कुठला पक्ष ते असो, ते त्याच्यात मी वेळ घालवत नाही। मला एक असं संपूर्ण महाराष्ट्राला तुमच्याकडनं, तुम्ही ज्या चॅनलचे, तुमचं चॅनलचं पण खरं तर अभिनंदन केलं पाहिजे
की झी जिंदगी नावाच्या चॅनलवरती हिंदी आणि पाकिस्तानी सिरियल ज्या होत्या त्या तुमच्या सन्माननीय मालकांनी सगळ्या बंद करून दिल्या. पक्ष म्हणून मी तुमचं अभिनंदन करतो की निदान या देशातल्या एका मीडिया हाऊसनी तरी ही देशभक्ती दाखवण्याचा प्रयोग केला. याच्या पलीकडे जाऊन सरकारने काय केलं पाहिजे का सरकारने नाही केलं पाहिजे. आज या देशात देशभक्त भारत मातेचे सुपुत्र म्हणून असं मनाला वाटत नाही का हो कोणाला की पाकिस्तानी करण जोहरचा विषय मी घेतो पण पाकिस्तानी चित्रपट पाकिस्तानी भूमिका केलेले चित्रपट यांची हरामखोरगिरी आहे. पाकिस्तानी कलाकार का घेतात या विषयात तुम्ही जा कारण पाकिस्तानची टेरिटरी बॉलिवूडसाठी अत्यंत पोषक आहे. तिथे हिंदी बॉलिवूडच्या फिल्म लोक वेड्यासारखे बघतात आणि त्यात पाकिस्तानी कलाकार घेतला तर यांचा फायदा दुप्पट होतो. हे त्यातलं सरळ सोपं गणित आहे. या मूर्खपणामुळे आणि हे सगळे जे करण जोहर सारखे माणसं आहेत यांना वाटतं की आम्ही जे दाखवू त्यांना सगळ्यांना मूर्ख बनवतं. तिथे शाहरुख खान नसला तिथे कुठला कोण माणूस नसला चांगली हिरोईन घेतली मोठमोठी गाडी केली फार मोठा पिक्चर आला झालं हे विसरले सगळं. हे विसरू न देण्याची प्रतिज्ञा खरी आपण केली पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून नाही प्रत्येक पक्षाने ही भूमिका घेतली पाहिजे. तो करण जोहर काय सांगतो 300 लोकांचं सांगतो. अत्यंत खोटारडं विधान आहे. ज्या 300 लोकांची रोजीरोटी त्यांना पैसे मिळालेले पिक्चर तयार आहे. हजारो कोटी रुपयांचं हे प्रोडक्शन हाऊस यांना का आधी अक्कल सुचली नाही. यांनी का नाही फवाद खानला कट केलं आणि दुसऱ्याला केलं. किती मी स्वतः चित्रपट निर्माता आहे दिग्दर्शक आहे भले मराठीचा आहे तरी हिंदी आणि बॉलिवूडची गणित मला पाठ आहेत. फार तर 10 ते 12 कोटीचा फरक पडला असता. यांनी 150 कोटी हे एकेका हिरोईन आणि एकेका हिरोच्या मागे लावतात. एक गोष्ट ज्या दिवशी हा विचार आम्हाला कशाला सांगायला लागतो एक देशभक्त म्हणून तुम्हाला ही अक्कल नाही हे अस्वस्थता तुमच्या मनात नाही. तिकडे 1 महिना झाला त्यांच्या घरात जाऊन सांगणार आहात का तुम्ही हे दिले मुश्किल बघा. मूर्खासारखे सगळे पाकिस्तानचे व्यवहार बंद केले पाहिजेत. आमची तर ही सुरुवात आहे. मनसेची भूमिका जी आहे ती सर्वसामान्य माणसाची भूमिका आहे. तुम्ही चर्चेमध्ये अभिजित पानसे पण जर चित्रपट प्रदर्शित होऊ नये सपोर्ट करतात चित्रपट प्रदर्शित होऊ नये याच्याकरता तुम्ही 2 प्रकारच्या भूमिका मांडल्यात. एक म्हणजे भावनिक आव्हान आहे की ज्यांच्या घरात 1 महिना झालेला आहे त्यांना तुम्ही आयले दिले मुश्किलची तिकीटं देणार का असं एक भावनिक आव्हान आहे. तर दुसरीकडे अशा प्रकारचा चित्रपट आणि त्यात कलावंत पाकिस्तानी घेणं याच्या मागे केवळ आर्थिक डाव आहे. अशोक पंडित देयर इज अ बिझनेस बिहाइंड इट. पाकिस्तान टेरिटरी इज अ फर्टाईल टेरिटरी फॉर इंडियन सिनेमा आणि त्याच्याकरता एका टुकार कामासाठी अशी लोक घेतली जातात. त्याला मनसेचा विरोध आहे. याच्यावर आपण काय म्हणणार अशोक पंडित. डॉक्टर जी अभय की काफ़ी सारी चीज़ों को मैं एग्री करता हूँ. बिजनेस ही सब कुछ नहीं है. जब मैं टेलीविज़न के पर्दे पर जब मैं अखबार के पन्नों पर हमारे सोल्जर्स की डेड बॉडीज़ देखता हूँ उनकी माँओं को चीखते चिल्लाते देखता हूँ उनको बच्चों को रोते हुए देखता हूँ और उनके पिता और माताओं को चिल्लाते हुए देखता हूँ तो मेरे सामने बिजनेस का कोई वैल्यू नहीं है. और मैं ये बार बार कहता हूँ बार बार ये कहता रहा हूँ कि पाकिस्तान के कलाकारों को पाकिस्तान के परफॉर्मर्स को हिंदुस्तान में जगह नहीं मिलनी चाहिए. लेकिन अनफॉर्चुनेटली हमारे इस देश में बहुत सारे ऐसे लोग हैं जो इनके सरमाएदार हैं इनके गॉडफादर बनते रहे जिसका हर वक्त मैंने अपोज किया. मैंने हर वक्त उसको उसके अगेंस्ट बात की है. और मुझे कहा गया कि ये जिंगोइस्टिक है ये कम्युनल है ये एक ही तरफा बात करता है अमन की आशा की बात करते हैं क्योंकि ये सारे लोगों के घर से किसी आदमी की मौत नहीं हुई है. कोई किसी के घर का कोई गया नहीं है. इसीलिए वो जो सोल्जर्स की लाशें हैं वो जो सोल्जर्स की जनाजा है उनके साथ आइडेंटिफाई करना बहुत जरूरी है. जिस दिन हम उस जवान के फैमिली के साथ आइडेंटिफाई करेंगे उस दिन बिजनेस का वैल्यू खत्म हो जाएगा. उससे बड़ा बिजनेस कोई नहीं है. आपको अपने ट्रेजेडीज के साथ आइडेंटिफाई करना पड़ेगा. आपको अपने देश के इश्यूज के साथ आइडेंटिफाई करना पड़ेगा. मेरी बातों को हर वक्त नकारा गया. मेरी फील्ड में भी पॉलिटिकल फील्ड में भी सारी जगहों पर. आज कम से कम पूरा देश खड़ा हो गया है. और मैं आपको बात मान के चलता हूं कि लोग इतने नाराज हैं चाहे वो राज ठाकरे हो चाहे वो मनसे के लोग हो चाहे वो सड़क पर चलता हुआ आदमी हो. एक रोष है एक नाराजगी है पाकिस्तान के खिलाफ
और वो आप देखिएगा कि थिएटर्स में लोग अपने आप नहीं जाएंगे फिल्म देखने के लिए, क्योंकि नाराजगी पाकिस्तान के साथ है। और मैं चाहता हूं कि लोग जो है वो, ये फिल्म जो बनी है वो देश की फिल्म बनी है, हमारे दिल के दुख को, हमारे दिल के रोष को आइडेंटिफाई करना बहुत जरूरी है। हम नहीं अगर करेंगे तो इसी तरह से पाकिस्तान हम पे अटैक करता रहेगा, हम अमन की भाषा बात करते रहेंगे। और ये बड़े बड़े लोग जो बड़े बड़े महलों में रहते हैं, बड़े बड़े घरों में रहते हैं, उनको पता नहीं है कि वो एक आम सोल्जर जो सोल्जर पे मरा है, जो ट्रेन के ब्लास्ट में मरा है, जो ताज में मरा है, जो दिल्ली में मरा है, वो घर का, उनके घर बर्बाद हो गए। तो उनकी घर की बर्बादी के साथ हमको आइडेंटिफाई करना बहुत जरूरी है, और वो टाइम आज आ गया है। अशोक पंडित, एक अतिशय अतिशय पॉवरफुल असं एक्सप्रेशन या चित्रपटाच्या संदर्भातलं आपण केलं। ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न अबू आझमी यांना आणि मग अशोक पंडित यांच्याकडे मी जातोय, दातार यांच्याकडे जातोय। अबू आझमी, या सगळ्या पाकिस्तानी कलावंतांना घेण्यामागे अर्थकारण आहे, त्याच्या मागे बिझनेस सेन्स आहे। कुठेतरी हिंदी चित्रपटसृष्टी बिझनेस सेन्स पहिले बघते आणि राष्ट्रभक्तीला मागे टाकते, त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीचाही या सरकार इतकंच आपण त्यांना देखील कटघऱ्यामध्ये खडं केलं नाही पाहिजे, काय वाटतं आपल्याला अबू आझमी? नहीं, देखिए, सब फिल्म के बारे में बात हो रही है, परंतु सरकार का विरोध क्यों नहीं करते? आज भी बिजनेस चालू है, आज भी बस आ रही है, आज भी वीजा आ रहा है, आज भी उनका एम्बेसडर यहां बैठा है, हमारा एम्बेसडर वहां बैठा है। हमें इस फिल्म के से पहले सरकार का विरोध करके वहां की एम्बेसी बंद कराओ, यहाँ उनकी एम्बेसी बंद करो, ये बात होना चाहिए ना। तो बात हो ही नहीं रही है। अबू आझमी, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या। मेरी भूमिका, मैं कहता रहा ना, मेरी भूमिका स्पष्ट है कि मैं फिल्म को रोकने के बजाय सरकार के एजिटेशन करके इस जड़ को खत्म करना चाहता हूं। ये फिल्म चलेगी, यहाँ के लोगों का पैसा लगा उसके अंदर, यहाँ नुकसान होगा, इससे नहीं चाहिए कलाकार। यहाँ पर कलाकार को वीजा देना बंद कराइए, यहां से निकालिए उनको। वीजा क्यों दिया गया इनको? पहले सरकार का विरोध कीजिए, सरकार का विरोध कीजिए। सरकारचं नेमकं म्हणणं काय आहे? ब्रेकवर जाण्यापूर्वी एक छोटासा प्रश्न नितीन दातार, तुमच्या मागे सरकार उभा असताना एका पक्षाच्या धमकीवर सिंगल स्क्रीन ओनर्स असोसिएशननी आपला बंदी जाहीर केली। कुठला चित्रपट दाखवला जाईल आणि कुठला चित्रपट दाखवला जाणार नाही याचा निर्णय आता असोसिएशन घेणार। मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो, कुठे धमकीने आम्ही काय हा निर्णय घेतलेला नाही। हे आमचे मेंबर जे आहेत थिएटरवाले, त्यांनी हा निर्णय घेतला होता। हल्ल्यानंतर एक तर यांनी टेररिस्ट विरुद्ध काही बोललेले नाहीत, आणि दुसरी गोष्ट की आम्हाला थिएटरवाल्यांना आमचा हक्क आहे की नाही कुठलं पिक्चर लावायलाच पाहिजे। आमचं मराठी पिक्चर आम्ही लावू, दुसरं लावू, तामिळ असेल, तेलुगू, पाकिस्तानी कलावंत असलं पिक्चर लावायला स्पष्टपणे नकार देताय। आमचं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा आम्ही हेच सांगितलं, तर ह्यांनी माफी वगैरे मागितलेली नाही आहे। आणि आमच्या मेंबर्स आणि सगळ्यांचा, तुम्ही जर आज पब्लिकमध्ये गेला, आता बरेच जण आहेत की आपल्या स्टुडिओमध्ये किंवा गाड्यांमध्ये फिरतात, तुम्ही रिक्षावाल्यांकडे जा, भाजीवाल्यांकडे जा, आणि देशातल्या सगळ्या लोकांचा तुम्ही विचार केला तर तुम्हाला असंच दिसेल की हे पिक्चर लागलं नाही पाहिजे, पाकिस्तानशी संबंध ठेवले नाही पाहिजेत। आज नरेंद्र मोदीजी या म्हणजे जे टेररिस्ट राष्ट्रांना मदत करत आहेत त्यांना वेगळं काढायचा प्रयत्न करत आहेत, त्यांना अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि आपण त्याच्या मागे उभं राहण्यापेक्षा त्या पाकिस्तान असो किंवा कुठले देश, त्यांना आपण मदत करायची का, हा पहिला मुद्दा। या सगळ्यावर चित्रपट समीक्षकाचं काय मत आहे हे जाणून घेणार आहे का? ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास। आपण पाहताय रिलीज है मुश्किल। रिलीज आहे मुश्किल या विषयावरची अत्यंत गरमागरमने रंगलेली चर्चा पाहिलीत। मागच्या भागामध्ये आपण पाकिस्तानी सिने कलावंतांना भारतात काम करायला मज्जाव करावा का असा प्रश्न विचारला होता, आणि त्याच्यावरची सर्व मतं आपण पाहिली। या दुसऱ्या भागामधला जो महत्त्वाचा प्रश्न आपण चर्चेला घेतोय तो आपण आपल्या टीव्हीच्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो प्रश्न आहे, बॉलिवूड हे सॉफ्ट टार्गेट आहे का? बॉलिवूड हे सॉफ्ट टार्गेट आहे का? आपण जाऊया दिलीप ठाकूर यांच्याकडे। दिलीप ठाकूर हे ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत, गेल्या 4 दशकांचा भारतीय चित्रपटाचा इतिहास ते अत्यंत जवळून पाहिलेला आहे त्यांनी। दिलीप ठाकूर, बॉलिवूड सॉफ्ट टार्गेट आहे, तुम्ही सगळं चालू ठेवणार, इम्पोर्ट एक्सपोर्ट चालू ठेवणार, राजनीतिक व्यवहार चालू ठेवणार, तुम्ही पाकिस्तानी कलावंतांना इथे बंदी सुद्धा घालत नाही, तुम्ही संदिग्ध अशा स्वरूपाची भूमिका घेता, आणि मग पाकिस्तानी कलावंतांनी काम केल्यानंतर इथे बवाल माजवला जातो,
सिने ओनर्स असोसिएशन एक वेगळी भूमिका घेतं, मल्टिप्लेक्सच्या विरोधात मनसे येतं, सरकारच्या ऐवजी दुसरंच कोणतरी इथं ठरवत आहे चित्रपट प्रदर्शित होणार की नाही. नेमकं काय चाललंय? बॉलिवूड सॉफ्ट टार्गेट आहे. नाही, या प्रकरणामध्ये म्हणजे हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती ना, करण जोहर माझं असं हे आहे की कुठल्याही प्रकारच्या सामाजिक गोष्टीबद्दल तो संवेदनशील नाही, की त्याला जाणीवा नाही आहेत. म्हणजे आपण आपल्या एका विश्वामध्ये रमायचं, आपण जे काय धर्मा प्रोडक्शनचं ऑफिस आहे आणि आपल्या अवतीभोवतीचे जे लोक आहेत तेच म्हणजे आपलं विश्व, आणि बाहेरचा समाज काय पद्धतीने विचार करतोय, त्यांच्या जाणीवा काय आहेत याच्याशी त्याला काही घेणं देणं नसावं असं एकूणच त्याचं आतापर्यंतच्या वाटचालीवरनं आपण बघतो. बघा, माय नेम इज खानच्या वेळेला पण अशी कॉन्ट्रोवर्सी झाली, त्याच्यातून तो सिनेमा सुटला असेल, रिलीज झाला असेल, 100-150 कोटीचा व्यवसाय केला असेल, आणि त्याच्यातून एक प्रकारचा आलेला फाजील आत्मविश्वास त्याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये दिसतोय. कदाचित करण जोहरचं असं इम्प्रेशन असेल की ह्यावेळी सुद्धा माय नेम इज काहीतरी होईल, पहिल्या दिवशी निदर्शनं होतील आणि याच्यातून आपली सुटका होईल. तर मला असं वाटतं ह्यावेळी तसं मुळीच होणार नाही. यावेळी मनसेने जे आंदोलन घेतलेलं आहे हे नुसतं मनसेचं नसून जनसामान्यांच्या मनातील हा जो राग आहे, त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्याच दिवशी लोक येतील की नाही सिनेमाला याची एक शंका आहे. आणि ज्याप्रमाणे आपण क्रिकेटच्या बाबतीत झालं की महाराष्ट्रामध्ये पाकिस्तानी क्रिकेट संघ येऊ देणार नाही, याच्यावर जो आपण कायमस्वरूपी जालिम उपाय जो काढलेला आहे तो जालिम उपास याबद्दल मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की फवाद खान त्याचे पैसे घेऊन निघून गेला. आता जे भांडतायत ते दोन भारतीय एकमेकांची भांडतायत. मग मनसेचे कार्यकर्ते असतील आणि करण जोहर असतील, दोन भारतीय एकमेकांची भांडतायत. पाकिस्तानी कलावंत पैसे घेऊन निघून गेला. नाही, परंतु समजा हा सिनेमाचं काही प्रमाणात रिशूटिंग म्हणजे फवाद खानच्या जागी दुसरा एक कलाकार घेऊन काही भागाचं रिशूटिंग केलं असतं तर जास्तीत जास्त 10 ते 15 कोटी रुपये खर्च झाला असता आणि सिनेमाचं रिलीज पुढे गेलं असतं. परंतु तसं न करता करण जोहरचं असा एक माइंडसेट असावा की मुंबई किंवा महाराष्ट्रामध्ये ह्या चित्रपटाचा जो काय लॉस होईल तो आपण ओव्हरसीज मार्केटमध्ये भरून काढू शकतो. म्हणजे पाकिस्तानी मार्केट असेल, युरोप असेल, अमेरिका असेल, जिथे जिथे फवाद खानचे फॅन फॉलोअर आहेत तिथे तिथे या चित्रपटाला आपण तो सगळा इकडचा जो बॅकलॉग आहे तो आपण भरून काढू शकतो, असं त्याचं व्यावहारिक गणित असू शकतं. दुसरं असं की हे मोठ्या प्रोडक्शनचा सिनेमा आहे. ज्यावेळेला मोठ्या प्रोडक्शनचा सिनेमा येतो तेव्हा त्याच्या टेरिटरीज अगोदरच क्लोज होतात, त्याचे म्युझिक राईट गेलेले आहेत, सॅटेलाईट राईट्स गेलेले आहेत, त्याच्यातून त्यांनी जे काही पैसे कमवलेले आहे त्याबद्दल तो कदाचित असा एक समाधानी असेल. आणि ह्या प्रकरणामध्ये तो थोडासा असा एक म्हणजे लेझी म्हणता येणार नाही, पण मला असं वाटतं निश्चिंत आहे की बाबा जे काय होईल ते ठीक आहे, आपण हँडल करू. पण मला वाटतं हे प्रकरण इतकं सहज साधं सोपं नाही आहे. लोकांच्या मनात प्रचंड राग आहे. फवाद खान विषयी तर आहे, करण जोहर बद्दल तर प्रामुख्याने जास्त राग आहे. आणि ह्या चित्रपटाला जर आपण व्यवस्थित विरोध केला आणि हा सिनेमा जर अडवला तर याचा रईसला नक्कीच फटका बसेल. माझ्या मते रईसला जास्त फटका बसावा, कारण बघा 26 सरकारचं प्रकरण झालं आणि वेळोवेळी अशा प्रकारच्या घटना घडत असतात. मागे पण म्हणजे पाकिस्तानी विरोधी कलाकार एका सिरियलमध्ये होता वगैरे, पण तेव्हाच त्यांच्यावर अटॅक करून हे पूर्णपणे थांबवणं गरजेचं होतं. माधव भंडारी, 26/11 नंतर कुठेतरी एक जोरदार मेसेज जायला पाहिजे होता, तो गेला नाही. आपलं सरकार येऊन आता 3 वर्ष होत आहेत केंद्रामध्ये. कुठेतरी पाकिस्तानबद्दलची, कलावंतांबद्दलची भूमिका स्पष्ट व्हायला होती, ती भूमिका स्पष्ट होत नाहीये. त्यांच्याबरोबरचे सर्व व्यवहार चालू आहेत, त्यांच्या कलावंतांना व्हिसा मिळतोय, त्यांच्या कलावंतांना इथे काम करायला मिळतंय, आणि मग त्यानंतर अशा प्रकारची एखादी घटना घडली उरीसारखी की आम्ही देशप्रेमाचे उमाळे आल्यासारखे पुढे येतोय. सरकारने या संदर्भात ठोस भूमिका घ्यायला नको का? नाही, पहिली गोष्ट, आपण आता जे काय 2-3 विधानं केली ती काही सगळी खरी नाहीत. एक गोष्ट आधी मला स्पष्ट करू द्या की ज्या करण जोहरच्या सिनेमावरून हा वाद निर्माण झाला आहे तो करण जोहर आजसुद्धा उरी हल्ल्याचा निषेध करत नाही आहे. उरी हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या सैनिकांबद्दल तो श्रद्धांजलीचे 2 शब्दसुद्धा काढत नाही आहे. त्यामुळे करण जोहर आणि अभिजित पानसे ह्यांना एका मापाने मोजणं शक्य नाही. करण जोहर हा त्याला त्याच्या पद्धतीनेच उत्तर द्यावं लागेल आणि करण जोहरला समजणाऱ्या भाषेत उत्तर दिलं गेलं पाहिजे, ही सर्वसामान्य माणसाची भावना आहे. दुसरा त्यातला मुद्दा जो आहे की पाकिस्तानच्या बाबतीत जे धोरण आत्ताच्या सरकारने स्वीकारलं आहे आणि त्या धोरणाचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. व्हिसा देण्याचा मुद्दाच येत नाही. अशोक पंडितनी स्पष्ट केलं की जे त्या व्यवसायातले, त्या क्षेत्रातले आहेत की हे कलाकार की इथे ह्याच्यावर येत नाही आहेत, वर्क परमिटवर येत नाही आहेत, ते कायदा मोडून येत आहेत. आणि कायदा मोडून येतात, टुरिस्ट व्हिसावरती येतात, इथे काम करतात, इथे येऊन ह्या देशाबद्दलच पुन्हा गरज ओकून जातात
आणि परत आपल्या देशामध्ये जाऊन पुन्हा तिकडे या देशाबद्दल वाईट बोलतात. याच आणि हे करणाऱ्यांना सरकारने बंदी घालायची की नाही मुद्दा नंतरचा, पण यांना जे इथे आणून पोचतात त्यांचं काय? आणि ह्या मंडळींना यांना पोचण्याची जबरदस्ती काय? कोण यांच्यावरती जबरदस्ती करतं? काय ह्या कलावंतांना कोण घ्यायला लावतं? हे असे कोण असे महान कलावंत लागून गेलेत की यांच्याशिवाय सिनेमा होऊ शकत नाही? अंगुली निर्देश करताय आहे ना. जेव्हा तुम्ही बॉलिवूड हे सॉफ्ट टार्गेट आहे की नाही हा प्रश्न विचारता, तेव्हा बॉलिवूडमधला अंडरवर्ल्डचा हस्तक्षेप आणि त्याच्यामधलं पाकिस्तान कनेक्शन हे दुर्लक्ष करून चालत दिलीप नाही. ठाकूर काय आणि नाही, एक मुद्दा आणखीन मला स्पष्ट करू द्या की आता आपण चर्चा फक्त या बॉलिवूडच्या सिनेमांची करतो, पण आणखीन एक मोठी चळवळ देशात मध्ये समाजाने जनतेने स्वतः चालू केली ती पूर्ण दुर्लक्षित आहे. आणि ती चळवळ म्हणजे चीनी सामानावरती बहिष्कार घालण्याची. चीनी वस्तूंना बाजारामध्ये घेऊ नका, चीनी वस्तू खरेदी तो करू वेगळा- नका. तो संपूर्ण- नाही, वेगळा नाही. आत्ता जे जनमानस आहे यात दोन गोष्टी वेगळ्या नाही आहेत. जो समाज पाकिस्तानबद्दलची भूमिका जी आहे समाजाची, तीच भूमिका लोकांची चीनी सामानाबद्दल सुद्धा आहे. त्यामुळे बॉलिवूड हे सॉफ्ट टार्गेट असं मानण्याचं कारण नाही. तर आज देशातल्या जनतेची मानसिकता चीन असो किंवा पाकिस्तान असो दोघांच्याही बाबतीत सारखीच आहे. एक असं मानणारा वर्ग दिलीप ठाकूर असू शकतो की काही लोकांना हा सगळा एक पब्लिसिटी स्टंट किंवा चित्रपट गाजावा याच्याकरता केलेला खेळ वाटत असतो. याच्याबद्दल आपलं काय मत आहे? या चित्रपटाच्या बाबतीत अशी शक्यता वाटते नाही आपल्याला? नाही, या चित्रपटाच्या बाबतीत अजिबात अशी शक्यता वाटत नाहीये. याच्यामध्ये पब्लिसिटी स्टंटचा प्रश्नच येत नाही ना, कारण आता बरोबर 1 महिना झाला उरी हल्ल्याला आणि त्यानंतर या सगळ्या घटना घडत आहेत. आणि पब्लिसिटी स्टंट म्हणजे नेमकं कोणाच्या बाजूने तुम्हाला असा प्रश्न करायचा? म्हणजे राजकीय पक्षाच्या बाजूने चित्रपटाच्या नाही, काय नाही. याच्यामध्ये पब्लिसिटी स्टंटचा प्रश्नच येत नाही. माझ्या मते याच्यामध्ये ना सामाजिक संवेदनशीलता नाही आहे. करण जोहरकडे विशेषतः जी जाणीव असायला पाहिजे बाहेरच्या समाजाबद्दल, लोक कशा पद्धतीने विचार करतात, लोक कसे रिॲक्ट होतात वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भात, याची करण जोहरला अजिबातच जाणीव नाही. असं त्याचे एकूण वर्तन, त्याची देहबोली आणि त्याची भाषा की आज आपण त्यांनी जे काय वक्तव्य केलं त्यावरून असं वाटते की एक समाज आहे म्हणजे किंवा तो अशा भ्रमात आहे की मल्टिप्लेक्सला जो येणारा वर्ग आहे 300-400 रुपये तिकीट काढून, जो उच्चभ्रू वर्ग किंवा नवश्रीमंत वर्ग, त्यांना या त्यांचा तो अंदाज चुकीचा आहे असं आपलं मत आहे. नाही, करण जोहरचा असा भ्रम असावा की हा चुकीचं जो आहे. सगळा राग आहे हा मिडल क्लास आणि बिडो मिडल क्लासचा असू शकतो, परंतु आपला सिनेमा बघायला म्हणजे जे फवाद खानचे जे फॉलोअर्स आहेत तो वर्ग रिच असू शकतो असं त्याचं एक असं इम्प्रेशन असावं. मला एक जाणून घ्यायचंय नितीन दातार, हा कुठेतरी सिंगल स्क्रीन चालक विरुद्ध मल्टीप्लेक्स असा एक प्रकारचा संघर्ष आहे का? आणि सिंगल स्क्रीनवाले तेवढे देशभक्तीपर आणि मल्टीप्लेक्सवाले देशभक्तीच्या विरोधात असं चित्र निर्माण उभं राहत आहे? नाही, असं काही झालेलं नाही. सिंगल स्क्रीन चित्रपटवाले फार गरीब आहेत, त्यांची संख्या कमी होत चालली आहे. आमच्याकडे तिकीट किती रेट आहे? 40 रुपये, 50 रुपये. ह्याने यांचा काय मोठा फरक पडणार आहे? तरी हे का ते मुंगीला असा हत्ती घाबरतो तसं हे घाबरून पडत आहेत सिंगल स्क्रीन. तसं काही नाही. हे जी इंडस्ट्री आहे, एक करण जोहर असेल किंवा आणखीन त्याच्या आजूबाजूचे निर्माते, ते आमच्या सिनेमा मालकांवर एवढा प्रभाव टाकतात, एवढे फोर्स करताय, तुम्ही हे स्ट्राईक नाही आमचा, पण तुम्ही हे पिक्चर लावा, तुम्हाला काय तुम्हाला नंतर पिक्चर मिळणार नाहीत, इथपर्यंत यांची मजल गेलेली आहे. इतकं घाबरून ठेवलेलं आहे. आणि अशा लोकांना तर मी तर म्हणतो की पुढे त्यांची पिक्चरच लावायला नाही पाहिजे की असे जर हे उद्योग करत असतील तर. एक नवीन विषय मिळतोय तुम्हाला अभिजित पानसे. सिंगल स्क्रीनवाल्यांना अशी धमकी दिली जाते आहे, अशा प्रकारचा प्रभाव टाकला जातोय की जर तुम्ही हा चित्रपट रिलीज केला नाहीत तर यापुढे हिंदी चित्रपटसृष्टीचे दरवाजे तुम्हाला बंद झालेले असतील. ए दिल है मुश्किलच्या रिलीज बरोबरच किंवा त्या वादाबरोबरच हा आणखीन एक नवा वाद तुमच्या हाताला येतोय, काय सांगाल? माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? अभिजित पानसे यांच्यापर्यंत दुर्दैवाने आपला आवाज पोहोचू शकत नाही. पण प्रेक्षको, रिलीज है मुश्किल या विषयावरची ही रंगलेली सगळी चर्चा आपण पाहिलीत. पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याच्या भूमिकेमुळे वादग्रस्त ठरलेल्या आहे दिल है मुश्किल सिनेमाबाबत यावेळचा हा वाद चांगलाच रंगला. पाकिस्तानचं दहशतवादी धार्जिणं असणं, त्याचं ते धोरण आणि भारत सरकारचं अमन शांतीचं धोरण या बाबतीत अनेकांनी तिखट नाराजी व्यक्त केली. उरीतल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलावंतांना भारतात काम करायला मिळतंच कसं, त्यांना विजा मिळतोच कसा, त्यांना त्यांच्या देशात परत का पाठवलं जात नाही असे सवाल करतानाच या चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्याऐवजी सरकारच्या धोरणांना विरोध करायला हवा असं मत अबू आझमी यांनी आज मांडलं. तर 26/11 पेक्षा
मोठा दहशतवादी हल्ला कोणताही नाही, तरी देखील अजून भारताच्या पवित्र भूमीत पाकिस्तानाचं अस्तित्व कशासाठी, असा सवाल अशोक पंडित यांनी केला. चित्रपट तयार झालाय तर तो रिलीज व्हायलाच हवा, पण मुळात पाकिस्तानी कलावंतांना भारतात काम करायला बंदीच घालायला हवी आणि प्रेक्षकांनी पाकिस्तानी कलावंतांच्या सिनेमाकडे पाठ फिरवायला हवी, असं त्यांनी सांगितलं. एकीकडे सरकार या नात्यानं चित्रपटाच्या रिलीजला पोलीस संरक्षण देण्याची भूमिका भाजप सरकारने घेतली आहे, गृह खात्याने घेतली आहे, पण त्याचवेळी पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलावंतांबाबत जनतेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे अशा कलावंतांचे चित्रपट रोखणं म्हणजे हुल्लडबाजी नाही. अशा कलावंतांचे सिनेमे आणि करण जोहर यांच्यासारख्या ढोंगी निर्मात्याचे सिनेमे रिलीजच होता कामा नयेत, अशा प्रकारची भूमिका भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी मांडली. उरी हल्ल्याला आज बरोबर 1 महिना पूर्ण होतोय. त्या हल्ल्यात शहीद झालेल्यांच्या कुटुंबियांना तुम्ही आता ऐ दिल है मुश्किल या सिनेमाची तिकीटं देणार का, असा बोचरा आणि अत्यंत मर्मभेदी सवाल मनसेच्या अभिजित पानसे यांनी केला. पाकिस्तानी कलावंतांना सिनेमात कामं दिलीच कशी जातात? केवळ पाकिस्तानमधलं बॉलिवूडचं मार्केट डोळ्यासमोर ठेवून करण जोहरसारखे निर्माते फायद्यासाठी पाकिस्तानी कलावंतांना घेतात, अशी टीका त्यांनी केली. उरी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलावंतांनी निषेध केला नाही, याबद्दल जनतेच्या मनामध्ये प्रचंड राग आहे. म्हणूनच आम्ही त्यांचे सिनेमे न दाखवण्याचा निर्णय घेतलाय, असं नितीन दातार यांनी आज स्पष्ट केलं. प्रेक्षको, मुळातच पाकिस्तानी कलावंतांना इथे येऊन काम करण्यास बंदी घातली पाहिजे, ही खरी सध्याची जनभावना आहे. त्याचा विचार बॉलिवूडनं तर करायला हवाच आहे, पण या देशाची धोरणं ठरवणाऱ्या सरकारनं देखील करायला हवं आहे. त्या दृष्टिकोनातून आमची धोरणं बदलणं अपेक्षित आहे, कारण शेवटी जर त्या धोरणात या देशातल्या लोकांच्या इच्छा आकांक्षांचं प्रतिबिंब पडत नसेल तर तीही बाब अत्यंत मुश्किल आहे, एवढं मात्र नक्की. एक मात्र गोष्ट नक्की, या निमित्तानं चित्रपट सृष्टी आणि सामान्य जनता यांच्यामधली दरी जशी स्पष्ट होते आहे, तसंच एखाद्या प्रश्नाची अचूक नाडी कशी हातात यावी हे देखील राजकीय पक्षांनी दाखवून दिलंय. ऐ दिल है मुश्किल हा चित्रपट पाकिस्तानी कलावंत आहे म्हणून तो बघायचा की नाही, हा निर्णय तुम्ही घेताना महाराष्ट्रातल्या त्या 4 शहीद जवानांच्या कुटुंबियांची आठवण मात्र जरूर ठेवा. या चित्रपटात या संपूर्ण चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.